ठाण्यात महापौर उपमहापौरांची बिनविरोध निवड होणार असून महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नगरसेवक संख्याबळ लक्षात घेता या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, शिवसेना गटनेते पवन कदम व भाजप गटनेते मुकेश मोकाशी तसेच सर्व शिवसेना भाजप महायुतीचे नगरसेवक नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील त्या लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू. एवढी घाई नाहीये. आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत. सर, महापौर आणि उपमहापौर पद तर आज डिक्लेअर झालं, मात्र इतर देखील अनेक महत्वाची पदं आहेत, जसे की स्टँडिंग असेल किंवा शिक्षण समिती असेल, या संदर्भात काही बोलले? हे बघा, फॉर्मॅलिटीज असतात. या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक आहे हे कोकण आयुक्तांच्या अंडर असते. त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत हे सर्व पदं असतील, जी काही महत्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते. महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्या समोर येईल. महापौर पद म्हटलं तर मस्के साहेबांनी देखील महापौर पद या ठिकाणी बघितल्यानं खासदार होते. एकंदरीत कारभार कसं बघा? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे. महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आनंदाचं वातावरण देखील आहे. कसं बघतात येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेमध्ये उपमहापौरपदी कशा प्रकारची कामं केली जातील? भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे. परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच धर्मवीर आनंदी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावखरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. तर त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. का सर्वप्रथम कामं ठाणे शहरात आणि जी 4 वर्ष रखडलेली होती, आता 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे. त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात पट्ट्या बोलला तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समूह विकास योजना आहेत त्याही मागे लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो. एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळोलकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे. आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाहीयेत. आशा बाळगतो की निवडणूक बिनविरोध होईल. काय फॉर्म्युला नेमका ठरलेला आहे? किती वर्षाचं हे उपमहापौर महापौर पद असणार? फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाहीये. बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे
मध्ये चर्चेंना विराम मिळाला होता, परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौर पद अर्ज भरलाय आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबळ पक्षबलाबल पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल. स्टँडिंग असेल, सभागृह असेल, परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल, अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील आम्ही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तिक वाटत नाही. आपण अजूनही शासकीय दुखवटा 3 दिवसाचा आहे, त्यातला आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे हे पद हवं ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय राजकीय वैयक्तिक, त्या भावनांना थोडा आवर ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया. 3 दिवसानंतर आपल्याला सर्व परवाच्या दिवशी कळेल काय मागण्या आहेत आणि काय काय ठरलंय. परंतु अजून तसं काही कुठल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं नाही, कारण मध्ये 2 दिवस अचानक चर्चांना विराम मिळाला होता. उपमहापौर पद किती वर्षासाठी का असं काय? उपमहापौर 2.5 वर्ष असतं. सर्वसाधारणपणे 1.25 वर्ष पहिलं भारतीय जनता पार्टीला मिळेल असं प्राथमिक ठरलंय. त्या अजून काही बाकीच्या चर्चा बाकी आहेत, नंतर काही फेरबदल झाले तर मला कल्पना नाही. ठाणे महानगरपालिकेत अनेक कामं जे रखडले गेले, का वाटतं येणाऱ्या काळात आपलं भाजप असेल युती पक्ष म्हणून कशा वेळी कामं नक्कीच कामं पूर्ण होतील. एकतर नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. 4 वर्षाचा मोठा मेगा ब्लॉक हा घेतलेला होता आणि तो आता संपून नवीन उत्साहाने सर्व नगरसेवक नव्याने निवडून आलेले हे कामाला लागणार आहेत. नागरिकांना देखील आपला हक्काचा प्रतिनिधी अडल्या नडल्याला हाक मारायला उपलब्ध होणार आहे आणि प्रशासनावरही राज्यात केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारची गती येईल आणि ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं अप्रतिम पद्धतीने पार पडतील यावर माझा विश्वास आहे. प्रतिनिधी पदामध्ये